Today we are going to start our new unit that is amines. The amines म्हणजे काय? The amines are organic compound derived from ammonia. Amines हे organic compound आहेत की जे अमोनियापासून derive केले जातात. बघा पुन्हा amines are the organic compound derived from ammonia. See here. Amines are organic compound derived from ammonia. Ammonia, that is NH3. See here, suppose या ठिकाणी नायट्रोजनला जोडलेले जे 3 हायड्रोजन आहेत त्यापैकी एक हायड्रोजन जर काढून टाकला आणि त्याच्या ऐवजी त्याला एक अल्किल किंवा एक अरिल ग्रुप जोडला तर त्याला आपण म्हणणार आहे अमाइन. किंवा नायट्रोजनला जोडलेले हे दोन्ही हायड्रोजन काढून टाकले आणि त्याऐवजी त्याला 2 अल्किल किंवा 2 अरिल ग्रुप जोडले तरीही त्याला आपण अमाइन म्हणणार आहे. किंवा नायट्रोजनला जोडलेले हा 3 हायड्रोजन पैकी 3ही हायड्रोजन काढून टाकले आणि 3 हायड्रोजन ऐवजी त्याला 3 अल्किल किंवा अरिल ग्रुप जोडले तरीही आपण त्याला काय म्हणणार आहे अमाइनच म्हणणार आहे. सी पुन्हा बघा अमाइन्स आर ऑर्गॅनिक कंपाउंड्स डिराइव्ड फ्रॉम अमोनिया. अमाइन्स आर ऑर्गॅनिक कंपाउंड डिराइव्ड फ्रॉम अमोनिया. अमोनियापासून तयार केले जातात त्याला अमाइन असं म्हणायचं. तर या ठिकाणी आर हा म्हणजे अल्किल ग्रुपच असावा असं काही नाही आहे. त्याऐवजी त्याला अरिल ग्रुप जोडला तरी चालतो. मीन्स नायट्रोजनला अटॅच असलेला हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी आयदर अरिल ग्रुप किंवा अल्किल ग्रुप त्याला अटॅच करायचा. आता नेचरमध्ये ही अमाइन्स कुठं कुठं आढळून येतात. इन नेचर अमाइन्स आर ऑब्झर्व्ड इन और प्रेझेंट इन. अमाइन्स हे प्रोटीनमध्ये प्रेझेंट असतात. अमाइन्स हे व्हायटामिनमध्ये प्रेझेंट असतात. प्रोटीन्स, व्हायटामिन्स. अमाइन्स हे हार्मोन्समध्ये प्रेझेंट असतात. अमाइन्स आर प्रेझेंट इन ऑल्सो हार्मोन्स. ड्रग्समध्ये अमाइन्स प्रेझेंट असतात म्हणजे मेडिसिन्समध्ये. देन नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ अमाइन. क्लासिफिकेशन ऑफ अमाइन. सी क्लासिफिकेशन ऑफ amines. Amines are classified as generally primary amine किंवा त्याला 1 डिग्री अमाइन आपण म्हणतो. प्रायमरी और 1 डिग्री अमाइन. देन दुसरा क्लास असणार आहे सेकंडरी अमाइन किंवा त्याला आपण 2 डिग्री अमाइन असं म्हणतो. सेकंडरी अमाइन. आणि तिसरा क्लास आहे टर्शरी अमाइन. तिसरा क्लास आहे टर्शरी अमाइन. त्याला आपण 3 डिग्री अमाइन असं म्हणणार. बघा अमाइन्स आर क्लासिफाईड ॲज प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन. तर प्रायमरी अमाइन म्हणजे काय? तर अमोनियामध्ये नायट्रोजनला जोडलेल्या 3 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन काढून टाकायचा आणि त्याऐवजी त्याला एक अल्किल किंवा अरिल ग्रुप जोडायचा. तर हा असणार आहे प्रायमरी अमाइन. बघा पुन्हा 1 हायड्रोजन फ्रॉम अमोनिया इज रिप्लेस्ड विथ 1 अल्किल और 1 अरिल ग्रुप. दॅट इज नोन ॲज प्रायमरी अमाइन. आणि हा जो फंक्शनल ग्रुप आहे तर कोणता फंक्शनल ग्रुप तयार झाला बघा RNH2. तर ह्या फंक्शनल ग्रुपला अमायनो फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जातं. दिस फंक्शनल ग्रुप इज नोन ॲज अमायनो फंक्शनल ग्रुप. आणि ह्या फंक्शनल ग्रुपचा फॉर्म्युला जो येणार आहे तो NH2 असणार आहे. इथं बघा प्रायमरी अमाइनमध्ये आपण काय सांगितलं. इथं घेऊया प्रायमरी अमाइनमध्ये नायट्रोजनला जोडलेल्या 3 हायड्रोजनपैकी अमोनियामध्ये नायट्रोजनला जोडलेल्या 3 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि त्याऐवजी त्याला एक अल्किल किंवा एक अरिल ग्रुप जोडायचा. तर त्याला आपण म्हणणार आहे प्रायमरी अमाइन. आणि हा इथं फंक्शनल ग्रुप तयार झाला RNH2
आणि ह्या फंक्शनल ग्रुपला अमिनो फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जातं की अमायनो फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जातं। आणि हा फंक्शनल ग्रुपचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहित असताना फक्त आर काढून टाकायचा। सो त्या फॉर्म्युलाला आपण म्हणणार आहे NH2। हा काय असणार आहे फंक्शनल ग्रुप फॉर्म्युला। फंक्शनल ग्रुपचा फॉर्म्युला असणार आहे NH2। एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल C2H5NH2 C2H5NH2 आरच्या ठिकाणी आपण कोणताही अल्किल किंवा अरिल ग्रुप ॲड करू शकतो, दॅट इज C2H5NH2 हे त्याचं एक्झाम्पल तयार होतं। देन दुसरा अमाइन आहे सेकंडरी। सेकंडरी अमाइन म्हणजे काय, सिंपली नायट्रोजनला जोडलेल्या 3 हायड्रोजनपैकी 2 हायड्रोजन रिमूव्ह करायचे आणि त्याऐवजी त्याला 2 अल्किल किंवा 2 अरिल ग्रुप जोडायचे, तर त्याला आपण म्हणणार आहे सेकंडरी अमाइन। सेकंडरी अमाइन। आणि ह्या फंक्शनल ग्रुपला इम्युनो फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जातं। आणि त्याचा फॉर्म्युला बघा, हा कसा तयार होणार R2NH R2NH। मग ह्याचा फॉर्म्युला तयार होणार, हे 2 R काढून टाकला तर फक्त NH, पण नायट्रोजनला किती अल्किल ग्रुप जोडले होते 2, मग R2 काढून टाकलं म्हणून हे 2 व्हॅलेन्सीज, दॅट इज इम्युनो। ह्या फंक्शनल ग्रुपचं नाव तयार झालं इम्युनो। फंक्शनल ग्रुपचं नाव तयार झालं इम्युनो। एक्झाम्पल बघा, सेकंडरी अमाइनसाठी CH3NH CH3। या ठिकाणी कुठलेही 2 सिमिलर किंवा डिफरंट किंवा अल्किल किंवा अरिल कोणतेही ग्रुप आरच्या ठिकाणी जोडले तरी चालतात। बघा पुन्हा प्रायमरी अमाइन म्हणजे नायट्रोजनचा 1 हायड्रोजन काढून टाकायचा आणि त्याऐवजी त्याला 1 अल्किल किंवा 1 अरिल ग्रुप जोडायचा। सेकंडरी अमाइन म्हणजे नायट्रोजनचे 2 हायड्रोजन काढून टाकायचे, त्याऐवजी त्याला 2 अल्किल किंवा 2 अरिल ग्रुप जोडायचे। टर्शरी अमाइन म्हणजे काय, नायट्रोजनचे 3ही हायड्रोजन काढून टाकावे लागतील आणि त्याऐवजी त्याला 3 अल्किल किंवा अरिल ग्रुप जोडले की त्याला आपण म्हणणार आहे टर्शरी अमाइन। टर्शरी अमाइन। आणि त्या फंक्शनल ग्रुपचं नाव असणार आहे टर्शरी नायट्रोजन। फंक्शनल ग्रुपचं नाव असणार आहे टर्शरी नायट्रोजन। आपण कसं लिहिणार बघा, R3N, 3 R आहेत, सो R3N, किंवा हे R3 काढून टाकलं तर त्याचा फॉर्म्युला तयार होणार N, 1 व्हॅलेन्सी 2 व्हॅलेन्सी 3, ह्या 3 R साठी 3 व्हॅलेन्सीज। एक्झाम्पल बघा, CH3N CH3 CH3 दॅट इज ट्रायमिथिलामाइन। किंवा नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये आपण ह्याची नावं बघणार आहे, पण हा झाला टर्शरी अमाइन। पुन्हा बघा, प्रायमरी अमाइन म्हणजे काय, तर नायट्रोजनचा 1 हायड्रोजन, अमोनियामधील नायट्रोजनचा 1 हायड्रोजन काढून टाकला, ऐवजी त्याला 1 अल्किल किंवा 1 अरिल ग्रुप जोडला तर त्याला म्हणायचे प्रायमरी अमाइन। सेकंडरी अमाइन म्हणजे काय, तर नायट्रोजनचे 2 हायड्रोजन, अमोनियामधील नायट्रोजनचे 2 हायड्रोजन काढून टाकायचे, ऐवजी त्याला 2 अल्किल किंवा 2 अरिल ग्रुप जोडायचे, त्याला म्हणायचं सेकंडरी अमाइन। आणि टर्शरी अमाइन म्हणजे काय, तर अमोनियामधील नायट्रोजनचे 3ही हायड्रोजन काढून टाकायचे आणि ते रिप्लेस्ड बाय 3 सिमिलर और डिफरंट अल्किल और अरिल ग्रुप्स। प्रायमरी अमाइनच्या फंक्शनल ग्रुपला अमायनो म्हटलं जातं, सेकंडरी अमाइनच्या फंक्शनल ग्रुपला इमिनो म्हटलं जातं आणि टर्शरी अमाइनच्या फंक्शनल ग्रुपला टर्शरी नायट्रोजन असं म्हटलं जातं। त्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन आहे, आणखीन एका पद्धतीने क्लासिफिकेशन करता येतं, सिंपल किंवा सिमेट्रिकल अमाइन। आणखीन क्लासिफिकेशन आहे, पहिला क्लास आहे डिपेंडिंग अपॉन द अल्किल और अरिल ग्रुप अटॅच टू दी नायट्रोजन, दॅट इज सिंपल। आणि हे जे क्लासिफिकेशन आहे ते सेकंडरी आणि टर्शरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइनसाठी, प्रायमरी अमाइनसाठी क्लासिफिकेशन लागू पडत नाही। सो इथं आपण हेडिंग टाकू शकतो, क्लासिफिकेशन ऑफ सेकंडरी और टर्शरी अमाइन, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन, दॅट इज सिंपल और सिमेट्रिकल अमाइन पहिला क्लास आहे। आणि दुसरं क्लास असणार आहे मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल अमाइन, मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल अमाइन। मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल अमाइन। तर सिंपल म्हणजे काय, तर ऑल अल्किल और अरिल ग्रुप्स आर सेम। ऑल अल्किल और अरिल ग्रुप्स अटॅच टू नायट्रोजन आर सेम। तर नायट्रोजनला जोडलेले सगळे अल्किल किंवा अरिल ग्रुप जर सेम असतील तर त्याला म्हणायचं आहे सिंपल किंवा सिमेट्रिकल अमाइन। आता हा सेकंडरी अमाइन आहे, ही क्लासिफिकेशन फक्त कोणासाठी, सेकंडरी आणि
टर्शरी अमाईनसाठी. ओके, त्याच्यातला सिंपल किंवा सिमेट्रिकल अमाईन म्हणजे काय तर नायट्रोजनला जोडलेले इथं दोन्ही अल्किल ग्रुप आहेत ते सिमिलर आहेत म्हणल्यावर हा असणार आहे सिमेट्रिकल अमाईन. दुसरा बघा C2H5N C2H5 हा टर्शरी अमाईन आहे. तीन इथिल ग्रुप ह्याला जोडलेले आहेत नायट्रोजनला म्हणजे हा पण असणार आहे सिंपल किंवा सिमेट्रिकल अमाईन. आणि मिक्स्ड आणि अनसिमेट्रिकल अमाईन म्हणजे काय तर नायट्रोजनला जोडलेले अल्किल ग्रुप जर वेगवेगळे असतील तर ह्याला म्हणायचं मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल अमाईन. आता बघा नायट्रोजनला एक मिथिल जोडलाय एक इथिल जोडलाय दोन वेगवेगळे ग्रुप जोडलेले आहेत म्हणल्यावर हा असणार आहे मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल अमाईन. इथं बघा आता इथं नायट्रोजनला दोन सिमिलर मिथिल ग्रुप जोडले आणि तिसरा ग्रुप घेतला इथिल. दोन सिमिलर आहेत पण तिसरा ग्रुप वेगळा म्हणजे हा सुद्धा काय असणार आहे मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल अमाईन. आणि आता पण क्लासिफिकेशन ॲलिफॅटिक अमाईन आणि ॲरोमॅटिक अमाईन. आणखीन एका पद्धतीने हे क्लासिफिकेशन करता येतं. ॲलिफॅटिक अमाईन आणि दुसरा क्लास आहे ॲरोमॅटिक अमाईन. ॲलिफॅटिक अमाईन आणि ॲरोमॅटिक अमाईन. ॲलिफॅटिक अमाईन म्हणजे काय तर ॲलिफॅटिक ग्रुपला जर अमाईनचा फंक्शनल ग्रुप जोडला असेल तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अमाईन. आणि ॲरोमॅटिक अमाईन म्हणजे काय अरिल ग्रुपला जर फंक्शनल ग्रुप जोडलेला असेल ॲरोमॅटिक न्यूक्लियसला जर फंक्शनल ग्रुप जोडलेला असेल तर त्याला म्हणायचं ॲरोमॅटिक अमाईन. बघा ॲलिफॅटिक ग्रुपला जर ॲलिफॅटिक चेनला की ॲलिफॅटिक ग्रुपला जर फंक्शनल ग्रुप जोडला असेल तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अमाईन. आणि ॲरोमॅटिक ग्रुपला जर फंक्शनल ग्रुप जोडला असेल तर त्याला म्हणायचं ॲरोमॅटिक अमाईन. देन पुढं आहे नॉमेनक्लेचर ऑफ अमाईन्स. पुढचा पार्ट आहे नॉमेनक्लेचर ऑफ अमाईन्स. नॉमेनक्लेचर ऑफ अमाईन्स. दोन सिस्टीम नुसार आपण नॉमेनक्लेचर करतो. पहिली सिस्टीम आहे कॉमन सिस्टीम. पहिल्यांदा आपण कॉमन सिस्टीमचे नियम बघूया. नेम्ड ॲज अल्किल अमाईन. पहिला नियम आहे नाव लिहत असताना अल्किल अमाईन असं लिहायचं. अल्किल ग्रुप फॉलोड बाय अमाईन. फॉर एक्झाम्पल बघा CH3NH2 असेल तर ह्याच्यातला अल्किल ग्रुप कोणता आहे हा मिथिल. मग ह्याचं नाव लिहत असताना येणार मिथिल अमाईन. नाव ह्याचं येणार मिथिल अमाईन. दुसरा नियम काय आहे जर मिक्स्ड अमाईन असेल मिक्स्ड अमाईन म्हणजे सेकंडरी किंवा टर्शरी तर अल्किल ग्रुपची नावं जी आहे ती अल्फाबेटिकल ऑर्डरनं लिहायची. इन मिक्स्ड अमाईन्स द नेम ऑफ अल्किल ग्रुप in mixed amines the name of the alkyl group are written in alphabetical order. पुन्हा in mixed amines the name of alkyl groups are written in alphabetical order. म्हणजे असं असेल CH3NH C2H5 हा मिक्स्ड अमाईन आहे किंवा अनसिमेट्रिकल अमाईन आहे. तर ह्याचं नाव लिहत असताना हे जे अल्किल ग्रुप आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डरनं घ्यायचे. मग दोन अल्किल ग्रुप आहेत इथिल आणि मिथिल. अल्फाबेटिकल ऑर्डरनं पहिल्यांदा इथिल येणार. सो इथिल मिथिल अमाईन याचं नाव येणार इथिल मिथिल अमाईन. जर समजा दोन किंवा तीन जर आयडेंटिकल ग्रुप्स जर नायट्रोजनला अटॅच झालेले असतील इफ 2 or 3 आयडेंटिकल ग्रुप्स आर अटॅच टू दी नायट्रोजन तर हा सिमेट्रिकल इथर सिमेट्रिकल अमाईन. आता सिमेट्रिकल अमाईनमध्ये दोन सिमिलर अल्किल ग्रुप हे नायट्रोजनला जोडलेले आहेत. मग ह्याचं नाव लिहत असताना ह्याला प्रेफिक्स वापरायचं. दोन सिमिलर असतील तर डाय वापरायचं आणि तीन सिमिलर असतील तर ट्राय वापरायचं. मग दोन सिमिलर आहेत म्हटल्यावर आपण ह्याला डाय म्हटलं. दॅट इज डाय मिथिल अमाईन. ह्याचं नाव येणार डाय मिथिल अमाईन नोन ॲज डाय मिथिल अमाईन. मग याच्यामध्ये आपण पहिला नियम बघितला. नाव लिहत असताना अल्किल अमाईन असं नाव लिहायचं आहे कॉमन सिस्टीमनुसार. अनसिमेट्रिकल किंवा मिक्स्ड
अमाइन्स असतील तर अल्किल ग्रुपची नावं लिहित असताना अल्फाबेटिकल ऑर्डरचा वापर करायचा आहे. आणि जर सिमेट्रिकल अमाइनचं नाव लिहायचं असेल, 2 किंवा 3 सिमिलर ग्रुप जर अमाइनमध्ये प्रेझेंट असतील तर प्रेफिक्स वापरायचं डाय किंवा ट्राय. देन ह्याच्यातला पुढचा पॉईंट आहे C6H5NH2 असेल तर ह्याचं नाव आहे ॲनिलीन, जे IUPACने सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि बाकीचे सगळे ॲरोमॅटिक अमाइन जे आहेत ते ह्याचे डेरिव्हेटिव्ह आहे किंवा ॲरोमॅटिक अमाइन्सचा पॅरेंट जो आहे तो ॲनिलीन आहे. ॲनिलीन इज द पॅरेंट ऑफ ऑल अदर ॲरिल अमाइन्स. दॅट मीन्स ऑल अदर ॲरिल अमाइन्स आर डिराइव्ड फ्रॉम ॲनिलीन. बाकीचे सगळे ॲरोमॅटिक अमाइन्स जे आहेत ते ॲनिलीनपासून डिराईव्ह केले जातात. देन IUPAC सिस्टीम, कॉमन सिस्टीममधले नियम आपण बघितले, एक्झाम्पल आपण बघणार आहे. IUPAC system. In IUPAC system, primary amines are named as alkyl amine. Primary amines are named as alkanamine. Primary amines are named as alkanamine. Then by replacing E from the alkane. By replacing E from the alkane. See, primary amines are named as the alkanamine. Primary amines are named as the alkanamine by replacing E from the alkane. For example, CH3 NH2, that is मिथॅनामाइन. आता ह्याच्यामध्ये एकच कार्बन आहे म्हणजे पॅरेंट असणार आहे मिथेन. ई काढून टाकायचं आणि नावाचा शेवट हा अमाइन न करायचा, दॅट इज मिथॅनामाइन. देन अ लोकॅट इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ अमाइनो ग्रुप इज ॲडेड बिफोर द सफिक्स अमाइन. जर समजा लॉंगेस्ट चेन असेल, CH3 CH2 NH2 लॉंगेस्ट चेन असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या चेनला नंबर करावं लागेल आणि ज्या कार्बनला NH2 जोडलेला आहे त्या कार्बनचा नंबर किंवा त्याची पोझिशन मेन्शन करावी लागेल. तर हा कार्बन 1 नंबरचा येणार, हा 2 नंबरचा येणार, हा 3 नंबरचा येणार. त्याचं नाव आपण लिहिणार आहे प्रोपॅनामाइन आहे. हा पॅरेंट 3 कार्बनचा म्हणजे प्रोपेन आहे. ई काढून टाकायचं. 1 नंबरच्या कार्बनला अमाइन आहे, सो प्रोपॅन 1 अमाइन. यासाठी आपण नियम काय बघितला, लोकॅट मीन्स दिस लोकॅट इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ अमाइनो ग्रुप. लोकॅट काय सांगतो, अमाइनो ग्रुपची पोझिशन सांगतो. लोकॅट इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ अमाइनो ग्रुप इज ॲडेड बिफोर द सफिक्स अमाइन. अमाइनच्या आधी जो लिहिलेला लोकॅट आहे तो लोकॅट अमाइनो ग्रुपची काय करतो, पोझिशन सांगतो. आणि हे जे नियम आहेत ते कुणासाठी आहेत, प्रायमरी अमाइनसाठी. प्रायमरी अमाइनसाठी आपण नॉमेनक्लेचर करत असताना नेम्ड ॲज अल्कॅनामाइन, अल्केनमधलं ई काढून टाकायचं आणि अमाइन जोडायचं आहे. एक्झाम्पल आपण घेतलं मिथॅनामाइनचं. देन अमाइन लिहिण्याआधी आपण जो लोकॅट लिहिलेला आहे तो लोकॅट काय सांगतोय तर अमाइनची पोझिशन सांगतो. देन वेन 2 or more अमाइनो ग्रुप्स आर प्रेझेंट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर अमाइनो ग्रुप प्रेझेंट असतील, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अमाइनो ग्रुप जर प्रेझेंट असतील, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अमाइनो ग्रुप जर प्रेझेंट असतील तर टाय किंवा ट्राय यासारखे प्रेफिक्सेस वापरायचे आहेत. आणि अशा एक्झाम्पलमध्ये अल्केनमधला ई जो आहे, पॅरेंटमधला ई जो आहे तो रिटेन करायचा. पुन्हा नियम बघा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अमाइनो ग्रुप जर एकाच मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतील, पुन्हा बघा 2 किंवा 2 पेक्षा जास्त अमाइनो ग्रुप जर एकाच मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतील, एकाच कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील, त्याच्यावेळेला 2 अमाइनो ग्रुप असतील तर डा हे प्रेफिक्स वापरायचं, 3 असतील तर ट्रा हे प्रेफिक्स वापरायचं. आणि अशा केसमध्ये कार्बन ॲटम काउंट करायचे आणि जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटमधला ई रिटेन करायचा आहे तसा ठेवायचा. तर याला नंबरिंग करायचं 1 आणि 2. 2च कार्बन असल्यामुळे, 2च अमाइनो ग्रुप असल्यामुळे लोकॅट नाही लिहिला तरी
चालणार आहे. सो डाय हे प्रेफिक्स वापरलं आहे. पॅरेंट कोण आहे तर इथेन आहे. याचं नाव बघा इथेन. 2 कार्बन ॲटम असणारा पॅरेंट आला इथेन. इथेन 1 आणि 2, 1 आणि 2 नंबरच्या पोझिशनला कोण आहे अमायनो ग्रुप आहेत. सो ह्याचं नाव येणार आहे इथेन 1,2 डाय अमाइन. इथेन 1,2 डाय अमाइन. इथेन 1,2 डाय अमाइन. बघा पुन्हा ह्याचं नाव कसं येणार आहे इथेन 1,2 डाय अमाइन. देन सेकंडरी किंवा टर्शरी अमाइनचं नॉमेनक्लेचर करत असताना कशा पद्धतीने करणार आहे बघा. हे प्रायमरी अमाइनसाठी आपण बघितले तर नंबरिंग ॲक्च्युली द्यायला हव्यात. देन प्रायमरी अमाइनसाठी पुन्हा नियम बघा. ह्याचं नाव लिहित असताना अल्केनमधलं ई काढून टाकायचं, अमाइन जोडायचं आहे. देन CH3NH2 एक्झाम्पल आपण घेतलं मिथॅन अमाइन. पुन्हा काय करायचं, लॉंगेस्ट जर चेन असेल तर काय करायचं तर चेनला नंबरिंग करायचं आणि ज्या कार्बनला अमायनो ग्रुप प्रेझेंट आहे त्याचा नंबर किंवा तो लोकॅन्ड काय करायचा अमाइनच्या नावाच्या आधी लिहायचा, मेन्शन करायचा आहे. देन जर समजा एकाच मॉलिक्यूलमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिमिलर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल, सिमिलर अमाइन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर काय करायचं आहे नंबरिंग करायचं चेनला आणि किती प्रेझेंट आहेत, 2 असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय. ते प्रेफिक्स वापरायचं, अमाइनच्या आधी ते प्रेफिक्स वापरायचं आहे आणि लोकॅन्ड लिहायच्या की कोणत्या कोणत्या पोझिशनला ते अमाइन ग्रुप प्रेझेंट आहेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा अल्केनमधला ई काय करायचा रिटेन करायचा. अल्केनमधला ई रिटेन करायचा. हे झाले प्रायमरी अमाइनसाठी. देन सेकंडरी आणि टर्शरी अमाइनसाठी पुन्हा नियम बघा. ह्याच्यामध्ये जर लार्जेस्ट अल्किल ग्रुप आहे जो नायट्रोजनला जोडलेला, म्हणजे ते एक्झाम्पल आपण बघूया. CH3NH C2H5. तर ह्याच्यामध्ये जास्त कार्बन ॲटम असणारा ग्रुप कोणता आहे तर C2H5, तो पॅरेंट असणार आहे. आणि दुसरा जो ग्रुप आहे तो काय असणार आहे N सबस्टिट्युएंट, म्हणजे Nला जोडलेली ब्रँच, नायट्रोजनला जोडलेली ब्रँच. मग याचं नाव लिहत असताना कसं लिहिणार आहे बघा, नायट्रोजन मेन्शन करायचा. नायट्रोजनला कोण जोडलाय तर हा मिथिल. सो N मिथिल, याचं नाव कसं आलं बघा N मिथिल. आणि पॅरेंट कोण सांगितला तर हा पॅरेंट, हा पॅरेंट असणार आहे. ओके, मग हा कोण आहे तर इथिल अमाइन आहे, इथॅन अमाइन आहे. फेजमध्ये आपण त्याला काय म्हणणार इथॅन अमाइन. 2 कार्बन ॲटम आहेत म्हणजे इथॅन अमाइन. सो याचं नाव आलं N मिथिल. इथेन मधलं ई काढून टाकायचं आणि अमाइन. मग पुन्हा जर लार्जेस्ट अल्किल ग्रुप म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त अल्किल ग्रुप जर पॅरेंट अल्किलला प्रेझेंट असतील तर मोठा जो लार्जेस्ट आहे, जो मोठा अल्किल ग्रुप आहे तो पॅरेंट, म्हणजे छोटे अल्किल ग्रुप आहेत ते काय असणार आहे N सबस्टिट्युएंट, म्हणजे नायट्रोजनला जोडलेली ब्रँच असणार आहे. एक्झाम्पल आपण घेतला हा मिथिल आणि इथिल ग्रुप जोडलेला आहे तर मिथिलला काय म्हणणार N मिथिल, नायट्रोजनला जोडलेला मिथिल. आणि मोठा कोणता आहे तर इथिल आहे, मग इथिल अमाइन दॅट इज इथॅनामाइन. N मिथिल इथॅनामाइन. वाईल नेमिंग अरिल अमाइन. अरिल अमाइनचं नॉमेनक्लेचर करत असताना कशा पद्धतीनं करणार बघा. अरिल अमाइनचं नॉमेनक्लेचर करत असताना ई काढून टाकायचं, पुन्हा अरिनमधलं ई काढून टाकायचं, अरिनमधलं ई काढून टाकायचं आणि अमाइन जोडायचं आहे. सिमिलरली त्याच पद्धतीनं करायचं आहे. आता जर आपण या पद्धतीनं घेतलं NHCH3 तर मोठा कोण आहे हा, छोटा कोण आहे हा, हा कोणाला जोडलाय नायट्रोजनला. सो N मिथिल, नायट्रोजनला मिथिल जोडलाय. अरिन कोण आहे बेन्झीन, बेन्झीनमधलं ई काढून टाकायचं आणि अमाइन जोडायचं दॅट इज बेन्झेनामाइन. N मिथिल बेन्झेनामाइन असं आपण याचं नाव घेऊ शकतो. देन नॉमेनक्लेचरसाठी आपण एक्झाम्पल बघूया. पहिला एक्झाम्पल बघा, प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन पहिला एक्झाम्पल CH3NH2. या ठिकाणी आपण कॉमन सिस्टीममधली नावं घेऊया, कॉमन आणि IUPAC. तो कॉमन सिस्टीममध्ये नाव लिहित असताना कसं लिहायचं आहे अल्किल अमाइन. आणि IUPAC मध्ये नाव लिहित असताना अल्कॅनामाइन. सो हा झाला अल्किल अमाइन दॅट इज मिथिल अमाइन, मिथिल अमाइन. आणि IUPAC मध्ये 1 कार्बन ॲटम आहे म्हटल्यावर पॅरेंट आला
मिथेन, मिथेनमधलं ई काढून टाकायचं, अमाइन जोडायचं, दॅट इज मिथॅनामाइन. दुसरं एक्झाम्पल बघा, CH3 CH2 CH2 NH2. हा असणार आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे म्हटल्यावर N नॉर्मल चेन, दॅट इज N प्रोपिल अमाइन. N प्रोपिल अमाइन. 2 पेक्षा जास्त कार्बन असतील तर नंबरिंग करायचं, 1 2 3. लोवेस्ट लोकॅट रूलचा वापर करायचा लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. नियम सेम आहे. सो पॅरेंट इथं कोण आला, प्रोपॅन 1 अमाइन. 1 नंबरच्या कार्बनला अमाइन आहे, दॅट इज प्रोपॅन 1 अमाइन. पुढचा बघा, CH3 CH3 NH2. हा असणार आहे आयसोप्रोपिल, कारण हे 2 सिमिलर मिथिल ग्रुप आहेत. सो आयसोप्रोपिल अमाइन. नंबरिंग करा, इकडून केलं तरी चालेल, इकडून केलं तरी चालेल. सो पुन्हा 3 कार्बनची चेन आहे म्हटल्यावर कोणाला, हा प्रोपॅन. किती नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप NH2 जोडलाय, 2 नंबरच्या. सो प्रोपॅन 2 अमाइन. पुन्हा बघा, प्रोपॅन 2 अमाइन, प्रोपॅन 2 अमाइन. पुढचा बघा, NH2 CH2 CH2 NH2. 2 सिमिलर मायनो ग्रुप एकाच मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहेत. ह्याचं कॉमन सिस्टीममधलं नाव येणार इथिलीन डायअमाइन. इथिलीन डायअमाइन. आणि IUPAC मध्ये नाव लिहित असताना नंबरिंग 1 आणि 2. सो पॅरेंट आला इथेन, रिटेन करायचं आहे तसं ठेवायचं, 1 2 2 आहेत आणि अमाइन आहेत. सो इथेन 1 2 डायअमाइन. पुढचा बघा एक्झाम्पल, CH2 डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड, NH2. तर हा जो कार्बन आहे ह्या कार्बनला अलिलिक कार्बन असं म्हटलं जातं. डबल बॉन्डच्या ॲडजसंट असणारा पहिला कार्बन म्हणजे अलिलिक कार्बन. मग अलिलिक कार्बनला कोणता फंक्शनल ग्रुप आहे तो फक्त पुढे मेन्शन करायचा. त्याचं नाव येणार अलील अमाइन. अलील अमाइन ऑलरेडी या पद्धतीचं नॉमेनक्लेचर आपण मागच्या युनिटमध्ये सुद्धा बघितलेलं आहे, अलील अमाइन. पुन्हा IUPAC मध्ये नाव लिहित असताना पुन्हा या चेनला काय करायचं, नंबरिंग करायचं. नंबरिंग करत असताना इकडून 1 2 3. पॅरेंट आला प्रोपीन. सो इथं प्रो किती नंबरच्या कार्बनला EN आहे, 2 नंबरच्या कार्बनला EN आहे. सो प्रो 2 EN. आणि 1 नंबरच्या कार्बनला अमाइन आहे. सो 1 अमाइन. प्रोप 2 EN 1 अमाइन. बघा पुन्हा प्रोप 2 EN 1 अमाइन. देन नेक्स्ट वन, हा अलील अमाइन जो आहे त्याचं ॲनिलीन हे नाव कॉमन सिस्टीममध्ये आणि IUPAC सिस्टीममध्ये दोन्ही ठिकाणी चालतं. सो ह्याला कॉमन सिस्टीममध्ये पण ॲनिलीनच म्हणतात आणि IUPAC सिस्टीममध्ये पण ॲनिलीनच म्हणतात. ॲज पर रूल कॉमन सिस्टीममध्ये ह्याला फिनिल अमाइन असं म्हणू शकतो. सो फिनिल अमाइन. आणि IUPAC सिस्टीममध्ये बेन्झीनमधलं ई काढून टाकायचं आणि त्याला काय जोडायचं, अमाइन, दॅट इज बेन्झीन अमाइन असंही त्याला आपण नाव देऊ शकतो. देन नेक्स्ट आहे NH2 CH2 NH2. आता हे CH2 म्हणजे मिथिलीन. हे मिथिलीन किती आहेत, 6 आहे. मला ह्याचं नाव आलं हेक्झा मिथिलीन. आणि अमाइन किती आहेत, 2 आहेत. सो हेक्झा मिथिलीन डायअमाइन. आणि आता हाच असणार NH2 CH2 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 NH2. नंबरिंग केला तर 1 2 3 4 5 6. ॲज पर रूल 6 कार्बन म्हणजे कोण येणार, हेक्झेन. ई काय करायचं, रिटेन करायचं, कारण 2 सिमिलर फंक्शनल ग्रुप एकाच मॉलिक्यूलमध्ये आले. सो ई रिटेन करायचं. किती नंबरच्या कार्बनला अमाइन प्रेझेंट आहे, सो 1 आणि 6. सो हेक्झेन 1 6 डायअमाइन. हेक्झेन 1 6 डायअमाइन. बघा हेक्झेन 1 6 डायअमाइन. दे नेक्स्ट आहे
याचं कॉमन सिस्टीममधलं नाव आहे पॅरा टॉलिडीन. पॅराटॉलिडीन. IUPAC मध्ये नंबरिंग करा. ह्याला 1 2 3 4. सो 4 नंबरची कार्बनला काय आहे मिथिल. आणि हा जर हाईड केला, हा एवढा जर हाईड केला तर हा बाकीचं काय असणार आहे ॲनिलीन असणार आहे. बघा हा जर हाईड केला तर हा बाकीचं काय असणार आहे एवढा ॲनिलीन असणार आहे. सो 4 मिथिल ॲनिलीन. याला आपण काय म्हणू शकतो 4 मिथिल ॲनिलीन. 4 मिथिल ॲनिलीन. देन नेक्स्ट आहे हा सायक्लोहेक्झेन आहे. त्याला हा NH2 जोडला आहे. सो हा काय येणार सायक्लोहेक्झिल. सायक्लोहेक्झिल अमाइन. आणि इथं काय म्हणायचं त्याला सायक्लोहेक्झेन. ई काढून टाकायचं, अमाइन जोडायचं. सायक्लोहेक्झॅनामाइन. सायक्लोहेक्झॅनामाइन. देन नेक्स्ट बघा हा CH2 NH2. तर ॲरिल रिंगच्या बाहेरचा जो पहिला कार्बन आहे त्या कार्बनला आपण बेन्झिलिक कार्बन असं म्हणतो. म्हटल्यावर बेन्झिलिक कार्बनला अमाइन जोडला आहे. सो ह्याला म्हणायचं बेन्झिल अमाइन. ह्याला म्हणायचं बेन्झिल अमाइन. दिस इज नोन ॲज बेन्झिल अमाइन. देन ह्याचं IUPAC सिस्टीममधलं नाव बघा. हा फिनिल, हा मिथिल आणि हा अमाइन. सो ह्याचं नाव आलं फिनिल मिथिल अमाइन. ह्याचं नाव आलं फिनिल मिथिल अमाइन. फिनिल मिथिल अमाइन नोन ॲज फिनिल मिथिल अमाइन. नेक्स्ट वन बघा हा इथं BR जोडला आहे आणि हा NH2. तर हा ॲनिलीन आहे आणि ॲनिलीनच्या पॅरा पोझिशनला BR जोडला. सो याचं नाव आहे ना पॅरा ब्रोमो. पॅरा ब्रोमो ॲनिलीन. पॅरा ब्रोमो ॲनिलीन. नंबरिंग करा 1 2 3 4. इथं IUPAC मध्ये नाव कसं येणार तर पॅराच्या ऐवजी 4. इट इज 4 ब्रोमो ॲनिलीन. 4 ब्रोमो ॲनिलीन. 4 ब्रोमो ॲनिलीन. तर इथं प्रायमरी अमाइनचे नॉमेनक्लेचर्स आपण बघितलेले आहेत. सेकंडरी अमाइनसाठीचं नॉमेनक्लेचर बघा. दुसरं नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे सेकंडरी अमाइनसाठी. ऑलरेडी नियम बघताना आपण नॉमेनक्लेचर सिस्टीम बघितलेलीच आहे. जस्ट एक्झाम्पल बघा. पहिला एक्झाम्पल CH3 NH CH3. कॉमन सिस्टीममध्ये नाव लिहत असताना जी अल्किल ग्रुप जोडलेला आहे सिमिलर असतील तर डाय किंवा ट्राय हे प्रिफिक्स वापरायचं 2 असतील तर. आणि डिफरंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरचा वापर करायचा. मग 2 आहेत सिमिलर आहेत म्हणून डाय म्हटलं. कोणते आहेत तर मिथिल आणि फॉलोड बाय वर्ड अमाइन. सो डाय मिथिल अमाइन. डाय मिथिल अमाइन. IUPAC सिस्टीममध्ये नाव लिहत असताना जो मोठा आहे तो पॅरेंट आणि जो छोटा आहे तो N सबस्टिट्यूट. मग दोन्ही पण सेम असतील तर एक पॅरेंट आणि एक N सबस्टिट्यूएंट. मग पॅरेंट कोण येणार तर ह्याच्यातला कुठला तरी एक घ्या. म्हणजे हा जर पॅरेंट आला तर हा काय असणार आहे N सबस्टिट्यूएंट. मग जो पॅरेंट कोण आहे तर मिथॅनामाइन. पॅरेंट कोण आहे मिथॅनामाइन. मग त्या मिथॅनामाइनच्या N पोझिशनला कोण आहे मिथिल. याचं नाव आहे ना N मिथिल मिथॅनामाइन. known as N-methyl methanamine. known as N-methyl methanamine. नेक्स्ट वन बघा पुढचा CH3 CH2 NH CH3. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार इथिल मिथिल अमाइन. कारण हा इथिल आहे हा मिथिल आहे. सो इथिल मिथिल अमाइन. इथिल मिथिल अमाइन. आणि IUPAC सिस्टीममध्ये याचं नाव लिहत असताना नायट्रोजनला हा मिथिल जोडला. तर लॉंगेस्ट कोण आहे मोठा कोण आहे तर हा मोठा आहे. मग हा पॅरेंट येणार. पॅरेंट कोणाला इथॅनामाइन. तर इथॅनामाइनच्या N पोझिशनला कोण आहे तर मिथिल. याचं नाव कसं आहे ना N मिथिल
इथॅनामाइन, एन मिथिल इथॅनामाइन. पुढचा बघा NHCH3. मग ह्याला आपण असंही म्हणू शकतो, हा ॲनिलीन आहे, एन मिथिल ॲनिलीन असंही म्हणू शकतो किंवा मिथिल फिनिल अमाइन असंही म्हणू शकतो. हा मिथिल आणि हा फिनिल. सो मिथिल फिनिल, मिथिल फिनिल अमाइन, मिथिल फिनिल अमाइन. आणि IUPAC मध्ये नाव लिहित असताना ते कॉमन सिस्टीममध्ये पण आपण वापरू शकतो. तर हा कोण आहे, ॲनिलीन आहे. ॲनिलीनला हा कोण जोडला आहे, मिथिल. त्याचं नाव कसं येणार, एन मिथिल ॲनिलीन, नोन ॲज एन मिथिल ॲनिलीन. एक नाव झालं. आणि दुसरे नाव आपण कसं करू शकतो, तर एन मिथिल, हा बेन्झीन आहे, सो बेन्झीन अमाइन, बेन्झॅनामाइन, एन मिथिल बेन्झॅनामाइन. नेक्स्ट वन बघा C6H5 NHC6H5. याचं नाव आपण कसं लिहू शकतो, C6H5 म्हणजे फिनिल. दोन फिनिल आहेत म्हणून डायफिनिल, डायफिनिल अमाइन, नोन ॲज डायफिनिल अमाइन. आणि IUPAC मध्ये नाव याचं कसं ना, एन फिनिल ॲनिलीन म्हणू शकतो ह्याला, किंवा एन फिनिल बेन्झेनामाइन असं आपण त्याला म्हणू शकतो. दॅट इज हिअर एन फिनिल बेन्झेनामाइन, एन फिनिल बेन्झेनामाइन किंवा एन फिनिल ॲनिलीन, एन फिनिल ॲनिलीन दोन्ही चालतं. त्यानंतर नेक्स्ट बघा टर्शरी अमाइनसाठी शेवटचं क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन फॉर टर्शरी अमाइन. पुन्हा दोन प्रकार, कॉमन सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम. एक्झाम्पल बघा CH3 N CH3 CH3. तीन सिमिलर ग्रुप आहेत म्हणल्यावर प्रेफिक्स वापरणार ट्राय. कोणते आहेत, मिथिल आणि फॉलोड बाय वर्ड अमाइन, दॅट इज ट्रायमिथिल अमाइन. आणि IUPAC सिस्टीममध्ये नाव लिहित असताना आता ह्या तीन आहेत, तीन मधला मोठा आहे तो पॅरेंट आणि छोटे छोटे आहेत ते ब्रँचेस. मग कुठला तरी एक घ्या, तिन्ही पण सेम आहे. हा पॅरेंट, मग पॅरेंट कोणाला, मिथॅनामाइन. त्या मिथॅनामाइनच्या नायट्रोजनला एक CH3 आणि दोन CH3 आहेत. सो ह्याचं नाव येणार N एकदा, N दोनदा, दोन आहेत म्हणून दोनदा N घ्यायचं. N किती आहेत, दोन. सो N डायमिथिल, N डायमिथिल. पुन्हा बघा N डायमिथिल मिथॅनामाइन, N डायमिथिल मिथॅनामाइन. दुसरे एक्झाम्पल बघा C2H5 N CH3 CH3. आता ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे, हा मोठा आहे. कॉमन सिस्टीममध्ये काही गरज नाही, कॉमन सिस्टीममध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरचा वापर करायचा. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार पहिल्यांदा कोण येणार, इथिल डायमिथिल, दोन मिथिल आहेत म्हणून डायमिथिल, इथिल डायमिथिल अमाइन कॉमन सिस्टीममध्ये. आणि IUPAC मध्ये इथॅनामाइन, दोन कार्बन आहेत. सो इथॅनामाइन हा पॅरेंट आला, तर इथॅनामाइनला दोन पुन्हा मिथिल आहेत. सो N डायमिथिल. बघा पुन्हा N डायमिथिल, हे दोन मिथिल आणि पॅरेंट कोण आला, इथॅनामाइन, पॅरेंट आला इथॅनामाइन. त्यानंतर पुढचा बघा CH3 N CH2 CH3 किंवा C3H7 घेतलं तरी चालतंय. आणि हा C2H5. हा कोण आहे, N प्रोपिन, हा इथिल, हा मिथिल. अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायचे. पहिल्यांदा कोण येणार, इथिल, मग मिथिल, मग N प्रोपिन, इथिल मिथिल N प्रोपिन and followed by word
बघा, इथिल मिथिल एन प्रोपिल अमाइन, इथिल मिथिल एन प्रोपिल अमाइन. आणि IUPAC नाव लिहित असताना पुन्हा काय करायचं, मोठा आहे तो पॅरेंट, मोठा कोण आहे, हा मोठा आहे, मग हा पॅरेंट असणार आहे. पॅरेंट कोणाला, प्रोपॅनअमाइन किंवा प्रोपॅन 1 अमाइन. नंबरिंग करायचं 1 2 3 प्रोपॅन 1 अमाइन. त्या प्रोपॅन 1 अमाइनच्या नायट्रोजनला कोण आहे, एक इथिल आणि एक मिथिल. मग याचं नाव कसं येणार बघा, एन इथिल, एन इथिल एन मिथिल. आता दोन वेगळं वेगळं घ्यायचं कारण वेगळे वेगळे आहेत. सो एन इथिल एन मिथिल आणि पॅरेंट कोणाला, प्रोपॅन 1 अमाइन. बघा, एन इथिल एन मिथिल प्रोपॅन 1 अमाइन, प्रोपॅन 1 अमाइन. आता पुढचा बघा, CH3 CH CH3 here N, here CH3 and here C2H5. आता हे बाकी काहीच नाही. या नायट्रोजनला हा एक इथिल एक मिथिल आणि हा आहे तो आयसोप्रोपिल जोडला आहे. अल्फाबेटिक ऑर्डरचा वापर करायचा, इथिल मिथिल आयसोप्रोपिल. याचं कॉमन सिस्टीममध्ये नाव आलं इथिल मिथिल आयसोप्रोपिल. नाव बघा, इथिल मिथिल आयसोप्रोपिल अमाइन. पुन्हा इथिल मिथिल आयसोप्रोपिल अमाइन. आणि IUPAC मध्ये नाव लिहित असताना पॅरेंट कोण येणार, जो मोठा आहे तो पॅरेंट. मग इथं मोठा कोण आहे, तर हा, दॅट इज प्रोपॅन 2 अमाइन. प्रोपॅन 2 अमाइन हा पॅरेंट. प्रोपॅन 2 अमाइनला, कारण 2 नंबरला बघा 1 2 आणि 3, 2 नंबरला नायट्रोजन दिसतोय. सो प्रोपॅन 2 अमाइन. मग प्रोपॅन 2 अमाइनच्या नायट्रोजनला एक इथिल आणि एक मिथिल आहे. मग पुन्हा काय करायचं, ते 2 लिहायचे. मग पहिल्यांदा कोण येणार, एन इथिल एन मिथिल, 2 घ्यायचे, एन इथिल एन मिथिल and then propan 2 amine, that is N-ethyl N-methyl propan 2 amine. And last one is the aromatic जे अमाइन आहे ते सगळेच्या सगळे कुणापासून तयार होतात, तर ॲनिलीन पासून. त्यामुळे मोठा लहान काही बघायची गरज नाही आहे. सर ॲनिलीनला काय करायचं, पॅरेंट कन्सिडर करायचं. मग पॅरेंट कोण येणार इथं बघा, हा पॅरेंट आला, हा ॲनिलीन पॅरेंट आला, डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲनिलीन. देन ह्या नायट्रोजनला कॉमन सिस्टीममध्ये नाव लिहित असताना काय करायचं, एन एन डायमिथिल. 2 आहेत कॉमन आणि IUPAC मध्ये नाव सेम येणार त्याचं, एन एन. तर ॲनिलीन हे नाव कॉमन आणि IUPAC दोन्हीमध्येच आहे. सो एन एन डायमिथिल ॲनिलीन, एन एन डायमिथिल ॲनिलीन. आणि IUPAC मध्ये हे नाव त्याचं सेम येणार, दॅट इज एन एन डायमिथिल ॲनिलीन, एन एन डायमिथिल ॲनिलीन. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण अमाइन्समधला बेसिक पार्ट जो त्याचं क्लासिफिकेशन वगैरे आहे आणि नेक्स्ट वन दॅट इज नॉमेनक्लेचर सिस्टीम IUPAC आणि कॉमन हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. इथे थांबतोय आपण.